गुड मॉर्निंग. आज खूप छान सकाळ आहे. आज सगळीकडे गणपती बाप्पा विराजमान आहेत. तर आज आपण एक क्विक रेसिपी बघणार आहोत ब्रेकफास्टची. ती आहे वर्मिसेल. बॉम्बिनो वर्मिसेलची शेव आहे. ती तुम्ही उपमा म्हणून पण करू शकता. खूप हेल्दी, इम्युनिटी बूस्टर, टेस्टी असते. आणि ही खरं म्हटलं तर ही रोस्टेड आहे. तर ह्याच्यासाठी काय इन्ग्रेडियंट्स लागेल ते मी तुम्हाला दाखवते. ही रोस्टेड ह्यासाठी आहे की तुम्हाला परत भाजायची गरज नाही पडत. तर तुम्ही ही डायरेक्ट यूज करू शकता. तर ह्याला लागणारं साहित्य आहे बारीक चिरलेला कांदा. तुम्ही हवं तर ह्याच्यामध्ये व्हेजिटेबल्ससुद्धा घेऊ शकता. कढीपत्ता, मिरच्या तुमच्या तिखट अनुसार, मोहरी आणि थोडंसं गार्निशसाठी आपण घेणार आहोत कोथिंबीर. तर एवढ्या कमी इन्ग्रेडियंट्समध्ये छान असा उपमा होतो तयार. आणि ही इम्युनिटी बूस्टर्स आहेत. तर क्विक रेसिपी आहे. तर आपण आधी फ्राईंग पॅनमध्ये घेऊया आपण तेल चांगलं गरम व्हायला पाहिजे. आणि हे लो गॅसवरती सुद्धा केलं तरी होतं. तर हे तेल गरम झालेलं आहे. त्याच्यात मी मोहरी टाकली आहे. मोहरीला छान तडतडायला पाहिजे. अदरवाईज ते कसं मग ते असं क्रिस्पीनेस त्याचा येत नाही. मोहरी झाली तडतडून. आता कांदा चिरलेला टाकायचा. बारीक चिरलेला बारीक का टाकायचा कारण त्याच्याने लवकर शिजतो. त्याच्यामध्ये टाकायचं कोथिंबीर, कढीपत्ता. हे सगळं मी फोडणीमध्येच टाकते कारण त्याच्याने चांगला फ्लेवर्स येतो. थोडासा छानपैकी पिंक असा भाजून झाला कांदा की मग त्याच्यामध्ये आपण हळूहळू बाकीचे काय इन्ग्रेडियंट्स आहे ते टाकू. कांदा कच्चा जरी राहिला तरी नो प्रॉब्लेम. तो आपोआप त्या एका वाफेमध्ये शिजतो. त्याच्यावर टाकायचं मिरच्या. आता मिरच्या मी अशा मोठ्या का कापल्या आहेत कारण आमच्याकडे आहे जरा छोटं बाळ, ज्यांना म्हणजे तुमच्याकडे जर छोट्या बारीक करून पण टाकू शकता तुम्ही. जसं तिखट असेल त्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता. त्याच्यावरती मीठ टाकायचं ताकी तुमच्या चवीनुसार मीठ टाका. मीठ हे शिजायला पण होईल. कांदा शिजतो पण त्याच्यामध्ये छानपैकी आणि सगळे फ्लेवर्स एकत्र पण करतो. मीठ टाका. मी ह्याच्यामध्ये थोडीशी वरतून कोथिंबीर टाकते फोडणीमध्ये जेणेकरी ना त्याचा स्वाद छान लागतो. म्हणजे जेव्हा आपण शेव खातो ना तेव्हा स्वाद छान लागतो. आणि हे टाकूया शेव आपली वर्मिसेलची जी ऑलरेडी रोस्टेड आहे. आपल्याला ते रोस्ट करायचं ते हे नाही म्हणजे त्रास नाही. ऑलरेडी रोस्टेड आहे तर तुम्ही डायरेक्टली त्याच्यात एन्हान्स करू शकता. आणि मिक्स करायचं छानपैकी. बघा कसं एक जीव असा होतो. हो, कमी तेलामध्ये छान होतो. आता पाणी ह्याच्यामध्ये कमी टाकायचं की जास्त टाकायचं पण तो असा प्रश्न कायम असतो. तर पाणी तेवढ्याच लेवलचं टाकायचं जेवढी तुमची शेव आहे. कारण जास्त पाणी झालं तर जास्त सॉगेन चिकट होतो आणि कमी टाकलं तर जास्त कडक होतो. तर तो जेवढा तुमची शेव आहे तेवढ्याच लेवलचं पाणी टाकायचं. त्याच्यावरती 3 ते 4 मिनटं झाकण लो गॅसवरती ठेवून त्याला झाकायचं आहे. ग्लो फ्लेममध्ये करून 3 ते 4 मिनटं ठेवायचं आहे. आणि मग छानशी अशी वाफ आली की मस्त हा सुटसुटीत मोकळा असा शेव होते. तुम्ही बघू शकता छान फ्लफी पण झालेली आहे आणि एकदम सुटसुटीतसुद्धा झालेली आहे. खूप टेस्टी लागते. हेल्दी आहे, क्विक आहे, सिम्पल आहे. म्हणजे एवढी फटाफट बनणारी आहे. म्हणजे हार्डली 20 मिनिट्सच्या आत ही रेसिपी होते. तुम्ही याच्यामध्ये व्हेजिटेबल्स टाकू शकता. तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स हवे तर ड्रायफ्रूट्ससुद्धा टाकू शकता. काजू टाकू शकता. आता मला घाई होते म्हणून मी जरा क्विक रेसिपीमध्ये टाकलं. पण तुम्ही याच्यामध्ये दुसरी इन्ग्रेडियंट्ससुद्धा टाकून हे करू शकता. आणि वरतून छानपैकी गार्निश करा. आणि ही आपली टेस्टी बॉम्बिनो वर्मिसेल शेव तयार आहे. रेडी टू सर्व. तुम्ही ट्राय करा. खूप टेस्टी लागते आणि फिलिंग असते आपल्याला फुल. म्हणजे आपला ब्रेकफास्ट एकदम छान आणि हेवी होतो. ओके, ट्राय आणि मग मला कमेंट करून सांगा. थँक्यू.